एक्ट्रेस मन्नाला चौबरा जी, उनका आगमन होने जा रहा है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। धर्मराजा ट्रॉफी 2025 में आपका हार्दिक स्वागत, वेलकम एंड सुस्वागतम। मोस्ट वेलकम इन भिवंडी। भिवंडी सरजमीन पर आपका बहुत बहुत स्वागत है। धर्मराजा ट्रॉफी के संस्थापक अध्यक्ष हमारे आदरणीय नीरज चौधरी साहब की ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। वेलकम वेलकम एंड सुस्वागतम। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। दरम्यान या ठिकाणी खास भिवंडी नगरीमध्ये आणि धर्मराजा चषक 2025 मध्ये खास भेट देण्यासाठी ज्यांचं आगमन होते म्हणजे मन्नाला चोपडा जी, आपला हार्दिक हार्दिक स्वागत है। आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। मन्नाला चोपड़ा जी, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। साहब, उनके ओर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत है। आपसे प्यार भरा निवेदन, आपको मंच पे आना है। स्वागत है। सबसे पहले उन्होंने मॉडलिंग में डेब्यू किया, उसके बाद मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय अस्मिताताई चौधरी मॅडम, त्याचबरोबर दक्षताताईने विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते मन्नालाजी चोपडा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। मन्नालाजी चोपड़ा, आपका हार्दिक हार्दिक स्वागत है भिवंडी के सरजमीन पर। पंचांनी सामना सुरू ठेवायचा आहे। पंचांनी आता जर फटाक्यांची आतषबाजी संपल्यास सामना पाहूया आपण। इस गिव बिग हँड, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत। सन्माननीय महापौर प्रतिभा विलास पाटील, तसेच सन्माननीय अस्मिताताई चौधरी नगरसेविका भिवंडी मनपा, तसेच दक्षताताई चौधरी
तिन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. येस सर. कल्पिताताई पाटील, दिव्याताई पाटील, त्याचबरोबर कल्पिताताई अँकर, दिव्याताई ठाकूर, अस्मिताताई चौधरी तसेच दक्षताताई चौधरी यांच्या शुभास्ते स्वागत आणि सन्मान केला जाते. पाहू शकता आपण ज्यांचं आत्ताच आगमन झालेलं आहे. मनोहरा चोपडा इज अ फेमस ॲक्ट्रेस आणि खऱ्या अर्थाने मराठीनं बोलायचं तर मागे वळून त्याने बघितलेलं नाही. सुरुवातीला तेलुगू चित्रपट त्यांची भूमिका साकारली, त्यानंतर जिद या हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. पंचांनी सामना थांबवायचा आहे. त्यानंतर भिवंडी इंजापूर शहर महानगरपालिकेच्या महापौर प्रतिभा विलास पाटील मॅडम यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस आमच्या सन्माननीय अस्मिताताई चौधरी, दक्षताताई चौधरी तसेच दिव्याताई ठाकूर, प्रतिभा विलास पाटील यांचं महापौर मयूरजी पाटील यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. चॅलेंज स्पोर्ट्स संघाचे सर्वा क्रिकेटशी ज्यांचं खूप जवळचं नातं आहे. विलासराव पाटील साहेबांचे लिजेंड ऑफ भिवंडी विलासराव पाटील साहेबांचे सुपुत्र मयूर पाटील यांचाही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे प्रणेते निलेश दादा चौधरी साहेब यांना करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच नगरसेवक हनुमान चौधरी साहेब आपल्या शुभ हस्ते, तसेच निलेश दादा चौधरी साहेब आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. मयूर विलास पाटील, विलासराव पाटील साहेब लिजेंड ऑफ भिवंडी यांचे सुपुत्र क्रिकेटशी त्यांचं मी सन्माननीय प्रतिभा विलास पाटील मॅडमना विनंती करणार आहे की आपण या ठिकाणी आलाच, पुन्हा एकदा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आणि या स्पर्धेसाठी आपलं एक मनोगत व्यक्त करायचे आहे, त्याबरोबर शुभेच्छा सुद्धा द्यायचे आहेत. नमस्कार. आज इथे धर्मराजा चषकच्यासाठी उपस्थित असलेले आमचा आदरणीय मंत मॅडम चौधरी, नंतर अस्मिता मॅडम, निलेश भाऊ आणि त्यांची सर्व टीम
या ठिकाणी आपण मला बोलवलं त्यासाठी मी तुमची खूप खूप धन्यवाद घेते, कारण का दरवर्षी तुम्ही या ठिकाणी एक चांगला सोहळा आयोजित करता आणि हा एक सक्सेसफुल्ली आपण सगळं नियोजन बघतोय तर खूप आनंद वाटते. त्यासाठी मी तुम्हाला आणि तुमच्या सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा देते. आणि असंच दरवर्षी सर्व भिवंडीच्या खेळाडूंना आपण प्रोत्साहन द्या आणि त्यांना पुढच्या वाटचालीसाठी आपण प्रोत्साहन दिलं त्यासाठी मी तुमचे सर्वांना धन्यवाद मानते. विलास पाटील साहेबांतर्फे पण मी तुमचे धन्यवाद मानते की ते पण तुमचे सर्वांचे मित्र आणि तुमचे सगळे मार्गदर्शन आहेत, तर त्यासाठी तुम्ही सर्वांनी आम्हाला इथे आमंत्रित केलं त्यासाठी मी धन्यवाद देते. आणि चौधरी साहेबांसाठी निलेश भाऊंसाठी मी एकच सांगेल, मनी इज अ स्मॉल कॉईन. मनी इज अ स्मॉल कॉईन, हेल्थ इज अ बिग कॉईन, बट फ्रेंडशिप इज अ गोल्ड कॉईन. हा शब्द तुम्ही सर्वांनी नक्कीच लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण का फ्रेंडशिप ह्याच्याशिवाय पलीकडे काहीच नाही आहे. तर आपण सर्वांनी एक चांगला मेसेज या ठिकाणी सगळ्यांना द्यायचा आहे आणि पुढच्या वाटचालीसाठी सर्व टीमना मी खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप आभार सन्मान्य महापौर प्रतिभा विलास पाटिल मैडम. इसके बाद में अभी अभी जिनका आगमन हुआ है मन्नारा जी चोपड़ा, एक भारतीय अभिनेत्री और मॉडल है और जो मुख्य रूप से तेलुगु और हिंदी फिल्मों में उनका रोल उन्होंने अदा किया है. खास करके उन्होंने जो डेब्यू किया था तेलुगु में, उनका नाम है प्रेमा गिमा जनता नाई, ये तेलुगु फिल्म. और हिंदी फिल्म जो जिद फिल्मों से उन्होंने डेब्यू किया था हिंदी फिल्मों में, उनसे मैं अभी निवेदन करूंगा आप यहाँ आए, आपका फिर से एक बार हार्दिक स्वागत है. नमस्कार. बहुत अच्छा लगता है कि महाराष्ट्र का कोई भी इवेंट हो और वहाँ मैं आऊँ, क्योंकि महाराष्ट्र ने मुझे बहुत कुछ दिया है ज़िंदगी में. बिग बॉस का फेम, जहाँ से आप सब लोग मुझे जानते हैं मेजरली, एंड ऑफ कोर्स साउथ की फिल्में. मैं आप सबके आज सबको मिलने आई हूँ और यहाँ पे जो धर्म शशक हो रहा है, जहाँ पे खिलाड़ियों को प्रोत्साहन मिलता है और वो अपना टैलेंट आप सबके पूरे भिवंडी क्या पूरे महाराष्ट्र के आगे रख पाएँ, ये अपॉर्चुनिटी जो उन्हें नीलेश जी दे रहे हैं इस माध्यम के थ्रू, और इतनी सारी जनता जो इकट्ठी हुई है, इन सबको ना केवल इनकरेज करने के लिए बट एज अ महाराष्ट्र एक कम्युनिटी क्रिएट करने के लिए इस फिनोमिनल. यहाँ पे भिवंडी की मेयर भी आई हैं प्रतिभा पाटिल जी. आपसे मैम मिलके बहुत अच्छा लगा. आप बहुत स्वीट हैं, बहुत हम्बल हैं. आप सबको मैं बस ये कहना चाहती हूँ कि आप लाइफ में कुछ भी करें, चाहे क्रिकेट चूज़ करें, कोई और स्पोर्ट्स चूज़ करें या कोई भी करियर चूज़ करें, अपना स्टेट और अपना देश हमेशा दिल में लेके चलिएगा और अपनी संस्कृति को अपने टैलेंट के साथ बढ़ाइएगा. अगर आप महाराष्ट्र से हैं सो जस्ट बी प्राउड टू बी अ महाराष्ट्रियन and then proud to be an Indian. So thank you so much. Jai Hind, Jai Maharashtra. Thank you. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा सर्व क्रीडासक उपस्थित मान्यवर सर्वांचे बिग इव्हेंटमधून बिग शोमधून मनापासून स्वागत.
आज धर्मराजा चषक 2025 पर्व 5वं आणि या स्पर्धेसाठी नुकताच ज्यांच्यासाठी शुभ आगमन झालं आहे शहर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सन्मानित प्रवीणजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी या स्पर्धेचे सर्वेसर्वा करता सन्मान निलेश चौधरी साहेबांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य व्यासपीठावर संस्कार मंचावर करावा. मंचावर उपस्थित जे भगत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. अतिथी देवो भव ही तुम्हा आम्हा सर्वांची संस्कृती आहे आणि आज या स्पर्धे गिरीशभाई हरिया यांना देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. भिवंडीचे सुप्रसिद्ध उद्योजक नंदू बजागे आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. शिवाजी बजागे आपण तिकडे त्या स्वागताला हातभार लावावा. हे कोमामध्ये येतं वाटतं अजून गिरीश भाई